याच दरम्यान आपण पाहायला गेलं तर जलस्वराज्य ग्रामपंचायत जालगावचे सरपंच आदरणीय अक्षयजी फाटक सर यांचं देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात। एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय तर जेसीआय ट्रॉफी 2024 हे पर्व पहिलं आहे आणि या पर्व पहिल्यामध्ये नक्कीच मान्यवरांची आपण जर पाहायला गेलं तर नक्कीच उपस्थिती आपल्याला अनिवार्य आहे आणि तेवढीच प्राधान्य देखील आपल्याला बघायला मिळाली। तर सर्व या ठिकाणी जे रसिक प्रेक्षक आहे सर्व मान्यवरांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये। तर नक्कीच या स्पर्धेतला आपल्याला तिसरा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होताना बघायला मिळाला। झेबर नेटवर्क हा देखील सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला। हा गोल्डन कोंडा हा संघ एक सेमीफायनल साठी क्वालिफाय झाला। दापोली 11 हा संघ आपण पाहायला गेलं तर आणि तिसरा संघ झेबर नेटवर्क आपल्याला सेमीफायनलला क्वालिफाय या ठिकाणी जर पाहायला गेलं तर वासिससाठी सामना चालू होण्या अगोदरच सलीम देशमुख जे आपले भाऊ आहेत त्यांच्याकडून बघा प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर फैजान फुरकर सर यांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। पहिला चेंडू तुम्ही बघताय तर अगदी क्लास गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आहे। बॅटर्सला यॉर्कर लेनची डिलिव्हरी टाकली, बाईटच्या स्वरूपातल्या या धावा मिळतील, 4 धावा मिळणारच आहेत। काय गोलंदाजीचा प्रात्यक्षिक तुम्ही बघितलं। पहिला चेंडू योग्य टप्प्यावरती टाकला गेला, चार धावा मिळाल्यात। त्याचबरोबर तुम्ही बघताय आणि नक्कीच नशिबाने साथ देखील दिलेली आहे। नशिबात साथ देत असताना या ठिकाणी धाडस देखील पांडूने केले। सकाळच्या सत्रामध्ये देखील चांगली बॅटिंग केली। एकंदरीत अक्षय मांडवकर यांनी देखील मोठमोठे स्ट्रोक ठोकले होते। येणारा पुढचा चेंडू असलेला बासित पुन्हा एकदा तयार आहे, ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल। आडव्या बॅटने काहीच आहे, चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र केली जाते। प्रत्येक चेंडू आता मात्र बॅटर्सला डॉमिनेट करण्याचं परिपूर्ण तो काम देखील करतोय। पांडूचा विचार तुम्ही केला गेला। पहिला चेंडू स्टेप आउट होऊन करण्याचा प्रयत्न, अगदी यॉर्कर लेनची डिलिव्हरी पायनं स्पर्श करत यष्टीरक्षकाला देखील त्या ठिकाणी बीट केलं गेलं आणि त्याचबरोबर जर आपण पाहायला गेलं तर खेळाडू आहे त्याला मात्र 4 धावा मिळत आहेत। आता नक्कीच पुढचा येणार चेंडू असेल। बासित पुन्हा एकदा तयार झालाय, चांगली गोलंदाजी करतोय। फुलटॉस चेंडू असेल, मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, याच दरम्यान आपण नक्कीच यतोची सन्मान करतोय। तर फाटक डेव्हलपरचे सर्वे सर्वा आदरणीय अक्षयजी फाटक साहेब यांचा आपण यतोची सन्मान करूयात। तर जेसी भूषण सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन सरांचा आपण यथोचित सन्मान करतोय। दापोली तालुक्यात नक्कीच एक मोठं व्यक्तिमत्व, फाटक डेव्हलपरचे सर्वे सर्व आणि तसेच जल स्वराज जालगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय अक्षयजी फाटक सर यांचा सन्मान होतोय। आपण पाहायला गेलं तर नक्कीच जेसीआय ची संपूर्ण टीम, त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर जेसी भूषण सर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान करतोय।
दोन चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे. कमबॅक काय आलाय बघा. 22च्या 4 आल्यानंतर पुढच्या 3 मध्ये थांबवण्याचं काम केलंय बासितनं. मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटके टाकले, फक्त 16 धावा खर्च केल्या. एका खेळाडूला देखील त्यांनी बाद केलं होतं. चांगला स्पेल बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल. पांडूला थांबवलंय, जो आक्रमक खेळाडू आहे, मिस्टर डीपीएल या नावाने संबोधित केलं जातं. असा गुणवान बॅटर समोर तुमच्या आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, क्रॉस द लाईन जाऊन करण्याचा प्रयत्न, परंतु तुम्ही पाहताय डॉट बॉल पुन्हा एकदा. सायंकाळचं सत्र असेल तर ही जी विकेट आहे ना गोलंदाजाच्या फ्रेमात पडते आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं विकेट थोडीशी स्लो आणि बॅटिंग करणाऱ्या बॅटर्सला कुठेतरी कठीण आपल्याला परिस्थितीमध्ये टाकून देते. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील आणि चेंडू शिल्लक असताना त्यानंतर नक्कीच सलीमने सांगितलं प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेंडू हवेमध्ये आहे, झेल पकडला जाईल का. नो मॅच लँडला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याचबरोबर तुम्ही पाहताय इथे यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. षटकाचा खेळ संपलाय. विदाउट लॉस धावा धावलकावरती जाऊन पोहोचले तर 8 या आकड्यावरती. म्हणजे गेल्या 3 मॅच मध्ये हा जो खेळाडू पहिल्या षटकामध्ये 8च धावा खर्च करतो, हे देखील तितकं आता सत्य आहे. मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्याच षटकामध्ये 8च धावा त्यांनी खर्च केल्या. त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्याच षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या आणि कुठेतरी 10च्या आतमध्ये ठेवण्याचं त्याचं देखील मानस असतं आणि पॉवर प्लेची गोलंदाजी अगदी बॅटर्सला थांबवण्याचं काम निश्चित रूपे तो करतो. षटक क्रमांक 3 कोणाच्या माध्यमातून टाकलं जाते. एका बाजूला युवा प्रभातचा बलाढ्य संघ खेळताना तुम्हाला दिसतोय. नवीन गोलंदाज इथे मुसेबला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल का. येस, अगदी बरोबर. या ठिकाणी मुसेबला क्रमांक 2चं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी दिलं जात आहे. डावखुऱ्या शैलीचा समोर एक चांगलासा खेळाडू आहे, विध्वस्त खेळाडू आहे अक्षय मांडवकर. तर पहिलं षटक संपलंय, त्यानंतर धावसंख्या आहे 8 या आकड्यावरती. दुसरं षटक चालू. मुसेब गोलंदाजी मार्कवरती तयार. पंचांच्या उजव्या बाजून गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, फाईनला चेंडूला खेळलंय. नो मॅच लाईन चेंडू, 1 बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. इथे आलाय JCI ब्रँडेड सफकार. अक्षयनं आधीच मन देखील बनवलेलं होतं. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच त्यांनी देखील चांगल्या प्रकारचा स्ट्रोक खेळला. स्वतःला कमबॅक करून देण्यात नक्कीच तो माहिर देखील आहे. क्रॉस द लाईन आणि तिथे शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. फाईनला क्षेत्ररक्षक नाही आहे कारण का दुसरं षटक पुन्हा एकदा आपण पाहिलं चेंडूला काहीच कुठे वेल स्टॉप. बासितच्या माध्यमातून चांगलं स्टॉप केलं गेलं. जर का इथे चेंडू पकडला गेला नसतं तर चेंडू दणदणकर सीमारेषेच्या दिशेने नक्कीच धावा मिळाल्या असत्या, परंतु एकंदरीत 3 धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. कारण का या दापोलीचे हिस्टॉरिकल आझाद मैदान आहे ना, त्याच्यामध्ये स्पेशालिटी काही आहे तर आउटफील्ड मात्र खूप तेज आहे. इथे चेंडू एकदा गॅप मध्ये गेला का अगदी अतिशय वेगाने तो पळत जातो आणि तिथे मात्र थांबवणं एखाद्या क्षेत्ररक्षकाला खूप कठीण जाऊ शकतं. या ठिकाणी पुढचा चेंडू असेल. पांडुरंग बॅटची कडा घेतली गेली, परंतु या ठिकाणी बघा पंच सांगतील नो बॉल आहे. पांडुरंग तर बाद नाही झालाय, पंचांनी सांगितलं नो बॉल, परंतु नॉन स्ट्राईकचा खेळाडू अक्षय बॅक टू द पविलियन संभाव्यता होईल का. इथे खेळाडू मात्र बाद झालाय.
अक्षय नक्कीच मैदानाच्या बाहेर जाईल. चांगल्या लयमध्ये चांगल्या सुरात बघायला मिळाला होता आणि तिथे मात्र तो धावचित होत असताना आणि कधी कधी जर पाहायला गेलं ना तर अशा गोष्टी घडत असतात. आणि इथे जर विचार आपण जर करायला गेलो तर पांडुरंगाचा केला गेला होता, परंतु त्याशिवाय बॅटचा काढा घेतली गेली होती. नवीन बॅटर्स त्याला या लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 वरती अजिंक्य फुसाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला हा देखील खेळाडू आहे. अक्षय मैदानाच्या बाहेर आल्यानंतरला धावचित तो झाला, जीवनदान मिळालं होतं नोच्या साह्यानं. धावसंख्या 14 या आकड्यावरती. असर फ्रीट आहे ना? यस, या ठिकाणी फ्रीटचा चेंडू असेल. पांडूसाठी आता ऑपॉर्च्युनिटी मोठी आहे, मोठा फटका खेळण्यासाठी. या ठिकाणी बघा फ्रीटचा चेंडू असत गोलंदाजी मार्गावरती स्टेप आउट नक्कीच केलं गेलं होतं. ओ स्टेपचा नो बॉल तिथे पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेला. आता फ्रीटचा चेंडू असेल. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी आहे, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न पंच या ठिकाणी सांगतील. दोन्ही हात या ठिकाणी समांतर केले गेलं आणि फ्रीट मात्र कायम असेल. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फ्रीट मात्र कायम आहे. तो फ्रीट आहे तो कायम असेल. मोठा स्ट्रोक घेईल का पांडून? आतापर्यंत 6 चेंडू खेळलेला 3 धावा आतापर्यंत त्यांनी बनवलेले आहेत. दुसऱ्या बाजूला अक्षय चांगल्या लयमध्ये बघायला मिळाला होता. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी चांगला भिरकावलाय. डी स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू चाललाय सीमारेषा पार. याचा बिग हिट, मॅसिव्ह ब्रँडेड षटकार. R21 या ठिकाणी बघा आपण फ्रीडच्या चेंडूवरती मोठा फटका बघायला मिळाला. 6 धावा घेतल्या, लय लूट केली गेली होती. इथे चांगला योग्य टप्प्यावरचा गोलंदाजी देखील आपल्याला बघायला मिळाली, जो का मुसे गोलंदाजी करतोय. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शेष असेल या षटकातील. तुम्ही पाहताय तर या ठिकाणी एक मोठी स्पर्धा आहे, परंतु शेवटचा एक चेंडू शिल्लक. 21 धावा फलकावती जोडल्या गेल्यात. एक खेळाडू बाद. मुसीबनं खूप साऱ्या धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नक्कीच पांडूच्या माध्यमातून स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ संपलाय. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्येवर पोहोचले 21 या आकड्यावरती. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 3. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. दोन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा बासित आणि बासीसाठी पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी आहे. जर का हॅट्रिक घेतली या षटकामध्ये तर फैजान फुरकर सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल आणि प्रत्येक विकेटसाठी बघा तुमचे भाऊ आहे सलीम यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल तुम्हाला. चला गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा षटक क्रमांक 3.
टाकताना तुम्हाला बघायला मिळेल तर वासित पहिलं 6 चेंडू टाकले, त्या ठिकाणी 8 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती वासित तर तयार झालाय. समोर असेल अजिंक्य पुसाळकर, हे देखील बेस्ट वर्सेस बेस्ट, हे दोन्ही खेळाडू तितकेच अगदी आपण तहसीलदार पाहायला मिळतील. मोठे स्ट्रोक यांच्या बॅटमधून एकंदरीत पाहायला मिळेल का? वासितनं पांडूला तर पहिल्या षटकामध्ये शांतच ठेवलं होतं, अगदी मोठे स्ट्रोक खेळून दिलेच नव्हते, थांबवण्याचं परिपूर्ण काम तिथे केलं. आता या ठिकाणी बघा षटक क्रमांक 3 तो टाकतोय, आडव्या बॅटने खेळायचा आहे. इथे डॉट बॉल येतोय क्रॉस द लाईन, पुन्हा एकदा चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बघायला मिळालं. जर का डिरेक्ट हिट असता तर नक्कीच याही वेळेला जो पांडुरंग आहे संभवतः मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला असता. ज्यावेळेला अक्षयच्या माध्यमातून तसं घडलं गेलं होतं, डिरेक्ट हिट आला आणि जो अक्षय मांडवकर सारखा वलाढ्य बॅटर चांगल्या सूरमध्ये होता, चांगल्या लयमध्ये होता, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं होतं. पुढचा चेंडू असेल, शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, इथे मोठा फटका काहीसा होता परंतु वन बाउन्स दिला गेलाय. म्हणजे या षटकामध्ये दुसरा बाउन्सरचा तुम्ही उपयोग करू शकत नाही, हे पंचांच्या माध्यमातून सांगितलं गेलं. दोन लगातार 2 चेंडू आपल्याला बिंदी पाहायला मिळतील. अगदी परफ्यूम डिलिव्हरी होती समोरच्या चेहऱ्याच्या समोरून, आता मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला समोर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. काय प्रभावित करणारी गोलंदाजी तुम्ही बघितली असाल. आतापर्यंत वासितनं पहिल्या 6 मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटक क्रमांक 3 तो टाकतोय. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पंचांच्या माध्यमातून सांगितलं जातंय धावसंख्या 22, 22 ला 2 खेळाडू बाद झालेले आहेत. आणि हा चेंडू जर पाहायला गेलं तर पंचांच्या माध्यमातून सांगितलं गेलं नो बॉल आहे, फ्री हिट असेल. बावीस धावा फलकावती या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. या षटकातील अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. अजिंक्य फ्रीडचा चेंडू खेळेल. वासित कोणत्या प्रकारची डिलिव्हरी या ठिकाणी टाकेल पाहावं लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाजी, मोठी मॅच चालली. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी असेल, लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. मोठं नुकसान झालं नाहीये फ्रीडच्या चेंडूवरती, फक्त एक सिंगलच धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता परंतु योग्य वेळेला नकार दिला गेला अक्षयच्या माध्यमातून. अक्षयने सांगितलंय नक्कीच मला थांबावं लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे सरकला 23 या आकड्यावरती. 23 धावा फलकावती जोडल्या गेल्यानंतरला फ्रीडच्या चेंडूवरती असं वाटलं होतं की अजिंक्य मोठे स्ट्रोक खेळू शकेल परंतु तसं झालंच नाहीये. नक्कीच या ठिकाणी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणे पसंत देखील केलं गेलं आहे वासितच्या माध्यमातून. समोर जर तुम्ही बघत असाल डावखुऱ्या शैलीचा अक्षय, याच्याकडे देखील पोटेन्शियल चांगला आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू अगदी क्लास यॉर्कर. या क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हटले जातं ना गोलंदाजाच्या, तर हेच ते आपल्याला ब्रह्मास्त्र बघायला मिळालं. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू तुम्हाला बघायला मिळतोय.
आणि त्याच वेळेला बघा बॅटर्सला थांबवण्याचं काम निश्चित रूपे केलं गेलंय. डॉट बॉल आला, पुन्हा एकदा भिंदी चेंडू टाकले. नक्कीच या षटकामध्ये नो बॉल आला तरी सुद्धा 2च धावा फक्त खर्च केल्या गेल्या आहेत. काही फेल टाकलेला आहे आतापर्यंत. काही चेंडू शिल्लक असते. शॉर्ट ऑफ लेनचे डिलिव्हरी भिरकवण्याचा प्रयत्न. फाईन लेग आता मात्र थर्ड या सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. इथे एक सिंगल धाव. बासितनं काय गोलंदाजी केले. आजी स्पर्धा आपण बघत असाल तर नक्कीच बासितचं हे जे षटक आहे तुम्ही विसरू शकत नाही. धावसंख्या 24 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. नक्कीच या ठिकाणी जर या चेंडूवरती बॅटर्सला बोल्ड केलं तर ऋत्विकजी बापट सर यांच्या माध्यमातून गोलंदाज बासित याला 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि त्याचबरोबर सलीम सर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि आपण पाहिलं गेलं तर फैजान फुरकर सर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे फुल टॉस आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहता इथे झेल सुटलाय. आणि झेल सुटला म्हणजे 4 धावा देखील मिळाल्यात. धावसंख्या या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपल्यानंतरला 28 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. शेवटचं षटक या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती नवीन गोलंदाज. बघा कॅच पकडणं खूप गरजेचं होतं तिथे. एकंदरीत 2 षटक त्यांनी टाकले जो बासित होता त्यानं. आणि फक्त 11 धावा त्यांनी खर्च केल्यात. 5 आपण पाहायला गेलं 5-0चं त्यांनी षटक टाकलं. प्रत्येक इकॉनॉमी नुसार या षटकाच्या आपण पाहायला गेलं तर 11 धावा खर्च केल्या. गोलंदाजी मार्गवरती माज तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. ते तुम्ही पाहताय तर शेवटचा षटक आहे गोलंदाजी मार्गवरती माज. मोठा फटका खेळायचा पंचांकडे अपील केली गेली आहे. पंचांनी साफ नकार दिलाय. आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही जर पाहत आहात पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं गेले साफ नकार दिला गेला आहे. नोट आउट असेल. एक सिंगलला घेतली गेली आहे. आणि या सिंगलच्या सायना स्कोर कार्ड मात्र आता 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा षटक असेल या फर्स्ट इनिंग मधलं. त्याचबरोबर तुम्ही पाहताय तर गोलंदाजी ट्रॅकवरती माज असेल. अजिंक्यचा बल्ला चांगला चालला नाहीये. मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील कारण प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तितकेच बलाढ्य आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील. आणि लोअर स्कोरिंगच्या मॅचेस असतात ना बघण्यासारख्या या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये होतात. आणि जॉली बॉईज हा ए संघ तर किमान 35च्या वरती जर का धावा प्रतिस्पर्धी या संघाने जर केल्या या षटकामध्ये 25 ते 40च्या रेंज मध्ये तर ही मॅच देखील तितकीच आपल्याला बलाढ्य पाहायला मिळू शकेल. रोहनचं फार फिरणार रसिक प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेऊ शकतील कारण की या दुसऱ्या दिवसातील आपण शेवटचा मुकाबला खेळतोय. आणि उद्या मात्र आपण नक्कीच जेसी चषक 2024चा ग्रँड फायनलचा दिवस असेल. आणि ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये एकंदरीत गोलंदाजी करत असताना कोणता चौथा संघ आपल्याला सेमी फायनलिस्ट मिळणार हे आता मात्र या 2 संघांमधून कळणारच आहे. क्रॉस द लाईन खेळायचं आहे ऑफ स्टंपच्या खूप बाहेर. आणि इथे पंचांकडे अपील केली गेली कोणता खेळाडू बाद असेल.
अजिंक्य नक्कीच या ठिकाणी बाद झालाय. चला नवीन बॅटर्स आपण यायचं लगेच. तर त्या ठिकाणी जर बघायला गेलं तर रामा बॅटिंग मार्क वरती तुम्हाला बघायला मिळेल. क्रमांक 5 वरती रामाला पाठवलं गेलंय. लास्ट विकेट जर बघत असाल तुम्ही, नक्कीच अजिंक्यनं 6 चेंडूंचा सामना केला. तो 5 धावा करत असताना नक्कीच तो मैदानाच्या बाहेर गेला. आणि इथे एक मोठा खेळाडू आहे रामा खेडेकर तुम्हाला पाहायला मिळतील बॅटिंग मार्कवरती तयार असताना. या षटकातील शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. लोअर स्कोरिंग मॅच तुम्ही बघताय. कोणता संघ या ठिकाणी सेमी फायनल साठी क्वालिफाय होणार. अतितटीचा सामना आहे. अगदी मोठी झुंज तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जातील. येणारा पुढचा चेंडू असेल. फिल्डिंगची पोझिशन चेक केल्यानंतरला तुम्ही रामा खेडेकरला जर का बघत असाल तर हा देखील तितकाच आपण पाहायला गेला तर एक बलाढ्य बॅटर्स आहे. त्यांनी सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत. या मॅच मध्ये देखील मागच्या विरोधामध्ये खेळतो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणि इथे यष्टींचा पुन्हा एकदा धावचित होत असताना खेळाडू मात्र इथे बाद होईल का. आणि अक्षय पवार इथे मैदानाच्या बाहेर जाईल. म्हणजे रनआउटच्या साहाय्याने खूप सारे विकेट गेलेत बॅटिंग करणाऱ्या संघाच्या. युवा प्रभातचा संघ आपण पाहायला गेला. आणि अंततः या ठिकाणी प्रसाद शिर्केला पाठवलं गेलं क्रमांक 6 वरती. धावसंख्या 29. 29 ला 4 खेळाडू बाद झालेत. धावा स्थिरावलेल्या आहेत. इथे धावांचा फलक मात्र पुढे सरकेन असं झालंय. प्रसाद या ठिकाणी बॅटिंग साठी क्रमांक 6 वरती गेलाय. राईट हँडेड बॅटर्स आहे. समोरच्या दिशेने गोलंदाज माजनं देखील चांगली गोलंदाजी. म्हणजे जॉली बॉईज या संघाचं तुम्ही जर बघायला गेलात ना तर एकच गोलंदाज नाही आहे. पहिले षटक वासितनं टाकलं, दुसरं षटक मुसेबनं टाकलं. खूप मागणं षटक होतं. तिसरं पुन्हा एकदा दबाव टाकण्यासाठी वासितनं षटक टाकलं. ते किफायतीशीर षटक बघायला मिळालं. आणि या ठिकाणी चौथं षटक अंतिम स्लॉगर मध्ये जे षटक आहे ना ते मात्र आता माशच्या माध्यमातून टाकलं जात आहे. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे. समोर तुम्हाला प्रसाद शिर्के ऑन स्ट्राइक वरती तयार असेल. हातामध्ये बल्ला तर घेतलाय त्या खेळाडून, परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजावरती तो नक्कीच प्रहार करेल का. कारण का संघाला या ठिकाणी संकटातून वाचवायचं आहे. किमान 35 प्लस स्कोर तुम्हाला करावा लागेल. या ठिकाणी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न असेल. एक धाव कंप्लीट केली गेली. त्याचबरोबर यशस्वीरित्या दुसरी धाव देखील कंप्लीट. चांगली फेकी बघायला मिळाली तिथे. चांगला थ्रो. आणि त्याचबरोबर तुम्ही जर बघत असाल तर धाव संख्या 31. 31 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे. मोठे स्ट्रोक आणेल का हा खेळाडू. सायंकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला प्रथम बॅटिंग करणारा संघ असतं लोअर स्कोरिंगच मॅच बघायला मिळतच असते. आपल्या या दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदानामध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. प्रयत्न दुसऱ्या धावेचा गेले. हानाचा मामला मिसफील्ड तर घडली गेले होते तिथे. या चेंडूवरती देखील 2 धावा घेतल्या जात आहेत. आणि हे चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. म्हणजे जर का तुम्हाला मोठे फटका मारते येत नसतील, विकेट स्लो झाली असेल तर दुहेरी सिंगल धाव घेत असताना स्कोर कार्ड हे चालू ठेवणं खूप गरजेचं असतं. तेच आपण बघितलं. धावसंख्या आता 33. 33 या आकड्यावरती शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या फर्स्ट इनिंग मधला. या चेंडूवरती मोठा प्रहार करेल का खेळाडू प्रसाद. फुलटॉस चेंडू दिलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावला गेला. एक धाव घेतली गेली आहे. त्या ठिकाणी चेंडू पोहोचेल त्याच्या अगोदर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं 4 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 35. 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता असेल. 24 मध्ये 36 करायचे आहेत.
आणि नक्कीच उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे. तुम्ही बघत आहात मित्रांनो जेसी चषक 2024 पर्व पहिलं आणि उद्या ग्रँड फिनालेच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा मुकाबला खेळवला जाईल. बरोबर आणि उद्या पहिल्या सेमीफायनलचा मुकाबला खेळवला जाईल. 12:05 पहिल्या सेमीफायनलचा मुकाबला खेळवला जाणार आहे याची नोंद घ्या. उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे आणि नक्कीच 2 सेमीफायनल आणि एक फायनल ग्रँड फिनाले आपल्याला बघायला मिळणारच आहे. कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवरती सुनहऱ्या अक्षरानं आपल्या संघाचं नाव करणार उद्याच्या दिवसामध्ये कळेल. आता रेस मध्ये सर्व संघ लागलेत. एका बाजूला जर पाहायला गेलं गोल्डन कोंडा, दापोली 11, त्यानंतर जिवर नेटवर्क आणि या 2 संघांमध्ये कोणता संघ आता सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल. छत्तीस धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. आघाडीचे बॅटर्स दाखल करायचे आहेत. जॉली बॉईज ए चला जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असंख्यत पहिले षटक टाकतोय. द फन समाली रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी करतोय. बॅट ओव्हर द विकेट समोर असेल मॅन फ्रॉम मंडनगड. आपल्याला फळद पाहायला मिळेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे फनसानकडे अपील केली गेली आणि बॅटर्स या ठिकाणी बाद झालाय. वॉटर कॉट जबरदस्त या ठिकाणी बघा झेल टिपला गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती खेळाडू मात्र बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार. आणि नक्कीच या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतला. असं वाटलं होतं की हा जो खेळाडू आहे मोठे स्ट्रोक आणू शकेल पहिल्या षटकामध्ये. युसुफ गेलाय आणि ते 36 धावा तर करायच्या 24 मध्ये. लोअर स्कोरिंग मॅच आणि सायंकाळचं सत्र जॉली बॉईज एचा संघ खेळतोय. काल देखील सायंकाळच्या सत्रामध्ये 29 धावा झाल्या नव्हत्या. जॉली बॉईजचाच दुसरा संघ होता. क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये 39 धावा त्यांनी केल्या नव्हत्या. या मॅच मध्ये तुम्ही जर बघत असाल 36 करायच्या 24 मध्ये पहिल्या चेंडूवरती संकेतनं पहिला चेंडूवरती खेळाडूला बाद केला. फहदला नक्कीच मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलं. त्यानंतर दुसरा चेंडू जिथे आपल्याला युसुफ खेळताना दिसेल. युसुफ आणि त्याचबरोबर शोएबच्या आता खांद्यावरती जबाबदारी येईल.
कोणता चौथा संघ आपल्याला मिळेल सेमीफायनल साठी क्वालिफाय होत असताना. मध्ये थोडीशी दुविधा आपल्याला बघायला मिळाली आणि त्याचबरोबर त्या चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावं लागेल. इथे पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज तर झालाय. ओव्हर हवेमध्ये चेंडू आहे, कॅच पकडली जाईल का? शेलू चेंडू पर्यंत पोहोचेल परंतु त्याच्या अगोदरच 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. अगदी काही वेळेसाठी वाटलं होतं इथे देखील विकेटचं पतन होईल की काय, परंतु नंतरला नो मॅच लँड मध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला. 2 धावा मिळाल्यात. 36 धावांचा पाठलाग तर करायचा आहे. ह्या धावा दिसायला अगदी आपण पाहायला गेलं तर माफक असतील, परंतु ते करण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागेल. बॅटरचं कॉन्सन्ट्रेट या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर नक्कीच हटलं जात आहे. इथे चांगला क्लास स्ट्रोक आहे पण तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं अजिंक्यच्या माध्यमातून. जमिनी लगतचा फटका तुम्हाला बघायला मिळाला. उद्या ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये 3 मॅचेस असतील, 2 सेमीफायनल आणि एक अंतिम मुकाबला. तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघाकडून बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. एक खेळाडू बाद झालाय. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजून देखील शेष आहे. या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक रेस लागले. चेंडू दणदण करत चाललेला आहे सीमारेषा पलीकडे. शोएब वर्मा रेषा पाठमधून आलाय. JCI ब्रँडेड चौकार. आणि नक्कीच शोएब हे तो मुमकिन आहे. 19 चेंडूंमध्ये आता मात्र 29 धावांची आवश्यकता असेल. 7 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्या. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्कवरती तयार झालेला आहे. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. रामा चेंडूपर्यंत पोहोचेल आणि त्याच्या अगोदरच अतिशय वेगाने या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर धाव कंप्लीट केली जाते. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि रिक्वायर्ड रन रेट देखील 8च्या सरासरीने धावा काढायच्या देखील होत्या. 9च्या सरासरीने धावा काढायच्या होत्या, परंतु या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये एक खेळाडू बाद होत असताना 8च धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. तर 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. आणि दोन्ही संघाची परिस्थिती पहिल्या षटकानंतरला बघा, ज्यावेळेला बॅटिंग करणारा युवा संघ होता तेव्हा 8 धावा बनवल्या होत्या आणि इथे देखील या जॉली बॉयज या संघाने देखील प्रथम चेस करत असताना 8 धावाच बनवल्यात. 18 चेंडूंमध्ये इथून पुढे 28 धावांची आवश्यकता आहे. चला नो टीम मीटिंग, लवकरात लवकर मॅच चालू करा. षटक क्रमांक 2 अजिंक्य याला दिलं गेलं. बॅटिंग करत असताना मोठं योगदान दिलं नव्हतं, परंतु या मॅच मध्ये अजिंक्य गोलंदाजीसाठी आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करणं पसंत करतोय. चेंजेस क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला बघायला मिळतील. शोएब वर्मारे अगदी यष्टिरक्षक क्लोज पद्धतीने कीपिंग करतायत. समोरच्या दिशेने गोलंदाजी करत असताना समोर गोलंदाज अजिंक्य. आज ज्या वेळेला बघा मागच्या
षटकामध्ये एक चौकार आला, त्यानंतर एक सिंगल घेतला गेला आणि संघाची धावसंख्या 8 पर्यंत पोहोचली. आता स्ट्राइक मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर शोएब बरोबर आहे. खेळाडू तयार झालाय. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, ओ स्वीट शीट लगावलाय. चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतो आणि चेंडू दणदण करत सीमारेषा पार. इथे आलाय शोएब बर्मारेच्या बॅट मधून JCI ब्रँडेड चौकार. स्वीचिट अगदी त्या चेंडूचा परिपूर्ण त्यांनी मन देखील बनवलेला होता, अभ्यास केला होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता याचाच त्याने अनुभव घेतला, एक अंदाज घेतला आणि त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या परिसरामध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, एका सिंगल धावेवरती समाधान तुम्हाला मानावं लागेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता 16 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीच आहे, परंतु त्यासाठी अगोदर या ठिकाणी युसुफला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. शोएबला साथ देणं खूप महत्वाचं असतं. अजिंक्य तुम्ही गोलंदाजी मार्कवर बघताय, त्याची जी गोलंदाजी टप्पा मात्र योग्य टप्प्याची गोलंदाजी अपेक्षित असेल आपल्या संघाला. आडव्या बॅटनं खेळायचा आहे, स्वीपचा फटका, परंतु डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. एक चौकार आला, एक सिंगल स्ट्राइक रोटेट केली गेली. म्हणजे शोएबच्या माध्यमातून सुंदर क्रिकेट खेळलं गेलं, चांगलं क्रिकेट, परंतु आता युसुफ कुठेतरी स्ट्रगल करतोय. जाग्यावरनच फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला गेला. डॉट बॉल आणि ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येतील त्या त्या वेळेला बॅटर्स प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. नो बॉल आहे. इथे नो बॉल आहे. धाव तर मिळाले, म्हणजे बॅटर्सला एक ऑपॉर्च्युनिटी होती मोठा फटका खेळण्यासाठी. आता थोडंसं प्रेशर मध्ये दिसतोय युसुफ. प्रेशर रिलीज करण्यासाठी फ्री हिट मात्र असेल. या चेंडूवरती तुम्ही नक्कीच मोठे स्ट्रोक घेऊ शकता. फ्री हिटचा फटका विजयाचं कारण बनेल. षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. फ्री हिटचा चेंडू, बॅटर्स तयार आहे. युसुफ या चेंडूवरती काय खेळ सादर केलाय. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, मोठा फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वन हँडेड चेंडूला हँडल करण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र 6 धावांकरिता सीमारेषा पार. इथे आलाय ब्रँडेड षटकार. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 14 चेंडू आणि आता 16 या आकड्यावरती आपण पाहायला गेलं. 16 धावा करायच्या आहेत, 14 मध्ये 16 करावे लागतील. 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. युसुफनं अंततः फ्री हिटच्या चेंडूवरती शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी होती, तिथे मात्र स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा ठोकल्या. येणारा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला सन्मान आहे. बॅटचा अंदरुनी किनार बघायला मिळाला आणि तिथे आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघा कुठेतरी 20 फील्ड आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव घेतली गेली आहे. त्याचा फायदा उचलला लगेचच बॅटर्सना. कोणता संघ आपल्याला इथे सेमीफायनलिस्ट चौथा मिळेल, उद्या ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये या चमचमच्या ट्रॉफीवरती कोणता संघ सोनेरी अक्षराने आपल्या संघाचं नाव कोरणार आहे. JC चषक 2024 पर्व पहिलं आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय तमाम ऑर्गनायझरांच्या माध्यमातून सुंदर असं मॅनेजमेंट केलं. या आपण स्पर्धेचा दुसरा दिवस बघतोय आणि उद्या फायनल डे असेल त्यात मात्र शंकाच नाही आहे आणि सर्व रसिक प्रेक्षक देखील उद्याच्या दिवसामध्ये आनंद घेतील या संपूर्ण स्पर्धेचा आणि घर बसल्या देखील तुम्ही घेऊ शकता दापोली इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून. धावसंख्या 22 या आकड्यावरती आता 13 चेंडू आणि त्याचबरोबर 14 धावांची आवश्यकता आहे. इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅटर्स मात्र वास झालेला आहे. पंचांच्या बोर्डवरती शोएब बर्मानं चुकीचा फटका, चुकीच्या शॉटचं सिलेक्शन आपल्याला बघायला मिळालं आणि तिथे मात्र वास झालाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. धाव संख्या आपण पाहायला गेलं तर 22 या आकड्यावरती 2 खेळाडू बाद झाले. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा पुन्हा एकदा या मॅच मध्ये बघायला मिळेल.
चला नवीन बॅटर्स लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा. नवीन बॅटर्स तर या ठिकाणी अन्सारला पाठवलं गेले 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक मार्कवरती समोर असेल युसुफ फकी. 12 चेंडूंमध्ये 14 करायचे आहेत. या षटकामध्ये परिपूर्ण सामना नक्कीच आपल्याला कळेल की कोणता संघ या ठिकाणी बघा पकड बनवेल. युसुफच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक येतील की गोलंदाज फक्त बॅटर्सला थांबवण्याचं काम करेल. समोर संकेत गोलंदाजी मार्कवरती अगदी सरळ दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. अलॉंग द कार्पेटचा फटका चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं अक्षयच्या माध्यमातून. चेंडू अडवेल फेकेल गोलंदाजाकडे त्याच्या अगोदर या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 11 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे 2 मोठ्या फटक्यांची या ठिकाणी फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु त्यासाठी अगोदर या ठिकाणी बघा गोलंदाजावरती मोठे प्रहार करावे लागतील. क्लास गोलंदाजी आहे. चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसला संकेत हा गोलंदाज. संकेतनं काय गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये देखील आणि या षटकात देखील चांगलीच गोलंदाजी तो करतोय. संघासाठी मोठे योगदान देतोय. युवा प्रभातचा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल का की प्रतिस्पर्धी जो संघ आहे तो क्वालिफाय होणार याचा प्रिडिक्शन अजून देखील कोण लावू शकणार नाहीये. बॅक टू बॉलर खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धावचीची संधी परंतु जावळीला थ्रो जो आहे सर थर्ड अंपायर अवेलेबल नाही आहे. ऑन फील्ड अंपायर डिसिजन जे देणार ते डिसिजन शेवटचं असेल. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन आणि आपल्या इथे आणि रिव्ह्यू अवेलेबल नाहीच आहे. सर या चेंडूवरच्या किती धावा काउंट कराव्यात तर 2 धावा घ्याव्या लागतील. धावसंख्या 26 या आकड्यावरती 9 चेंडू आणि त्याचबरोबर 10 धावांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या संघाला. जर बघायला गेले तर 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. नऊ चेंडू आणि त्याचबरोबर 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. मोठा फटका खेळायचा. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा युसुफला इथे थांबवण्याचं काम केलंय. संकेतची गोलंदाजी मात्र आता आपल्या संघासाठी कुठेतरी विजयाचं जे ध्येय आहे ते गाठण्यासाठी मदत करेल का. 8 चेंडू 10 धावांची गरज. मोठे स्ट्रोक की या ठिकाणी विकेटचं पतन. गोलंदाजी चांगल्याच प्रकारची केली जाईल. पुन्हा एकदा डॉट बॉल आहे. डॉट बॉल येतोय. ज्या ज्या वेळेला डॉट बॉल येतील त्या त्या वेळेला
बॅटर्स मात्र प्रेशर मध्ये दिसेल आपल्याला. 7 मध्ये 10 करायचे आहेत आणि नक्की जॉली बॉईज हे संघ खेळतोय. 35 ते 40 मधल्या ज्या धावा असतात ते करणं त्यांना खूप सारं कठीण जातं आणि दापोलीच्या हिस्टॉरिकल आझाद मैदान साक्षीला आहे. कारण का एकंदरीत ज्या वेळेला बघितलंय ते या संघानं कोणत्या मॅचेस गमावल्यात 35 पासून 40 पर्यंतच्या धावा ज्या वेळेला बघा आपण पाहायला गेलं त्यांनी चेस करत असताना त्यांनी धावा केल्या नाहीयेत. परंतु पुन्हा एकदा इतिहास घडवला जाईल का त्यांच्या माध्यमातून? या 36 धावा नक्की चेस करतील का? समोर बॅटर्स तयार आहे. मोठा फटका खेळायचा आहे. लॉफ केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. पांडूच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते आणि षटक क्रमांक या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर 3 चा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 27. 2 खेळाडू बाद झालेत. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 मध्ये 9. चला लवकरात लवकर या ठिकाणी नो टीम मीटिंग. टीम मीटिंग करू नका. 6 मध्ये 9 आता धावांची आवश्यकता असेल. आणि नक्कीच उद्या ग्रँड फिनालेचा दिवस आहे. ग्रँड फिनालच्या दिवसामध्ये नक्कीच 2 सेमीफायनल 1 फायनल खेळली जाईल. सेमीफायनल दुपारी नक्कीच 12 वाजता खेळवली जाईल. त्याचबरोबर त्यानंतर दुसरी सेमीफायनलचा मुकाबला आणि त्यानंतर अंतिम मुकाबला ग्रँड फायनलचा मुकाबला खेळवला जाईल. 3 सामने असतील उद्या. तुम्ही बघत आहात जेसी चषक 2024. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक सूरजला दिलं जाणार नाही. दिलीप नवाली सर गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतील. 6 मध्ये 9 करायचे आहेत. या धावा होतील का? युसुफ पुन्हा एकदा स्ट्राइक मार्कवरती असेल. मागच्या षटकामध्ये खूप सारे डॉट बॉल त्यांनी घेतले होते. युसुफ खेळतोय. 12 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 15 धावा त्यांनी आतापर्यंत केल्यात. अन्सार नॉन स्ट्राइकला आपल्याला बघायला मिळतोय. अन्सार मध्ये देखील दमखम आहे. तो देखील चांगली बॅटिंग करू शकतो. परंतु शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल धाव घेतली गेली. स्ट्राइक मात्र युसुफकडे आहे. 6 मध्ये 9 करायचे आहेत. पहिला चेंडू कशा प्रकारे असेल? कोणत्या संघासाठी इथे आपण पाहायला गेलं तर आहात की सास देऊन जाईल पहिला चेंडू. ओव्हर द विकेट द फन समाली रिसॉर्ट एंड कडून गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका कायसा एक धाव कंप्लीट केली जाते. अन्सार आणि युसुफच्या माध्यमातून सेकंडचा कॉल घेतला गेलाय. थोडीशी मिसफील्ड आणि यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 7 या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. अंपायरचे डिसिजन हे शेवटचं असेल. नो आर्ग्युमेंट. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. पंचांचं डिसिजन हे शेवटचं डिसिजन असणारच आहे. आर्ग्युमेंट करू नका. पण सर डिसिजन आम्हाला सांगा. अंपायरचं डिसिजन शेवटचं आहे. तुमचं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा सर. 1 शॉट एकच धाव फक्त काउंट केली जाईल. 5 मध्ये 8 धावा करायच्या आहेत. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पाच मध्ये 8 धावा करायच्या आहेत. समोर खेळाडू पुन्हा एकदा तयार. बॅटच्या रडार मध्ये आलाय. साऊंड देखील चांगलाच आहे. चेंडू मॅक्सिमम केलाय. सीमारेषा पलीकडे 6 धावांकरिता षटकार. क्लास बॅटिंग केली गेली
युसुफ फकीरने या ठिकाणी दाखवलंय मला या ठिकाणी जिंकायचं आहे, मी हार मानणारा खेळाडू नाहीये, शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करेन. 4 चेंडू आणि त्याचबरोबर आता या ठिकाणी 2 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 2 करायचे आहेत. युसुफने डॉट बॉल आदल्या षटकामध्ये काढले होते, परंतु त्याचबरोबर तुम्ही बघायला गेलात तर त्यांनी दाखवून दिले मी माझ्या संघासाठी संकट मोचक म्हणतोय. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. दिलीप गोलंदाजी मार्गवरती असतील, इथून पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. येणारा पुढचा चेंडू त्याचबरोबर 4 मध्ये 2 करायचे. डिफेन्सिव्ह खेळ सादर करण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर केले गेले, वाईट बॉल टाकलाय. आता जिंकण्यासाठी केवळ 4 चेंडूंमध्ये 1 सिंगल धावेची आवश्यकता आहे. आता ज्या ठिकाणी 35 ते 40 मध्ये ज्या धावा चेस होत नव्हत्या तो विक्रम मात्र या ठिकाणी मोडीत काढण्याचा प्रयत्न जॉली बॉईज ए या संघाच्या माध्यमातून केला जाईल. कालच्या दिवसामध्ये देखील या सायंकाळच्या सत्रामध्ये जॉली बॉईज बीच्या संघाला 39 धावा झाल्या नव्हत्या, परंतु या संघाने देखील चांगल्या प्रकारचा संघर्ष केला. या मॅच मध्ये जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता आहे. डिफेन्सिव्ह क्षेत्ररक्षक लावला गेलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजून देखील प्रतीक्षा. हो यस, या ठिकाणी सामना जिंकलाय जॉली बॉईज या संघाने. एक मोठा मुकाबला जिंकलाय, अभिनंदन करूया जॉली बॉईज. परंतु हार्ड लक बॉईज युवा प्रभा तुम्ही देखील चांगला खेळ सादर केलात. हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आणि इथे मात्र या मॅचचा हिरो तर नक्कीच युसुफ असू शकेल. युवा प्रभात संघ कर्णधार यायचे, सन्मान चिन्ह